गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आपण काल काय बोललो होतो की आपल्याला एक अशी इथे रेड कॅन्डलची अपेक्षा आहे जी लगभग 160 किंवा या लाल लाईनीपर्यंत येईल. पण कोणालाच ही अपेक्षा नव्हती की मार्केट एवढं खाली येईल. आज तर मी काही करू शकलो नाही कारण का मी आज दिवसभर बाहेर होतो माझ्या पर्सनल कामामुळे. 11 वाजता गेलो होतो. आता जस्ट आपण व्हिडिओ बनवून घेऊया. मी लगभग 2-2:30 नंतर मार्केट बघितलं. तुम्हाला सांगतो बघा, हा फॅमिली ग्रुप आहे. 2:30 ला हे पण कधी बघितलं जेव्हा माझ्या फॅमिलीवरती काही चर्चा मला पोहोचायत ना, तिकडे काही चर्चा चालू झाली 2:23 ला की मार्केट काय चाललंय. नंतर बघितलं मी 110चा प्रीमियम 900ला हे सगळे प्रोवाले काय बोलतायत काय, म्हणून मी फक्त मार्केट खोलून बघितलं आणि नंतर मला कळलं की मार्केटनी तर कहर केलाय. आज एक पण पोस्ट नाही कारण मी सकाळपासून बाहेर होतो. मी सुद्धा मंथली बिगेस्ट रॅली. आता तुम्ही बोलाल की सर्वात मोठी रॅली मिस केली. मला त्याच्यामध्ये जराही इंटरेस्ट नाही. अशा रॅल्या खूप बघितल्यात, अशा रॅल्या येतील पण. बोलायचा अर्थ काय, सिंपल गोष्ट आहे. जे गेलंय ना आपल्या हातातनं किंवा आपल्या हातातून सुटलंय आपल्या परिस्थितीच्या प्रमाणे आपण ते बनू शकलो नाहीये, त्याच्यावरती रडण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, या आपण काय घडू शकतो, या आपण काय बनू शकतो, ह्याच्यावरती जास्त विचार केलात ना, तर अशा रॅल्या तुम्ही रोज खाल. बोलायचं तात्पर्य एवढंच आहे की स्टॉक मार्केट आहे, लगभग 550-500 पॉईंटच्या वरती झाले आणि नंतर मेसेज टाकला इक्विटी वाले तर आज रात्री झोप नाही लागणार. आणि मला कोणी काय सांगितलं का नाही, हमें किसने बताया क्यों नहीं. कसं असतं माहितीये काय, मी तुम्हाला गेल्यावर पण सांगितलं, हसण्यावर नेण्यापेक्षा हसून काहीतरी कुठेतरी नेणं बरोबर आहे. म्हणजे हा मजाक जो चाललाय ना, तो चांगलाच चाललाय. कारण का उगाच प्रेशर घेऊन डोक्यावरती तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बदलू शकत नाही आपण. बरोबर आहे. आता हे का झालं, काय झालं, याच्यापुढे काय घडामोडी आहेत, तुम्हाला ते न्यूजवरनं कळलं असेल. आपले याचा तात्या कारण आहेत. कुठे मिटिंग होतात, म्हणजे असं असतं ना की ती बाई असते, एकाच्या घरी जाऊन दुसऱ्याबद्दल बोलते आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन याच्याबद्दल बोलते. हे असंच चाललेलं आहे. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगू का, ऍक्च्युअली मार्केटमध्ये काय चाललंय, तर तुम्ही जर बघाल ना, मार्केट काय करते म्हणजे ना, लगभग एप्रिल मे पासून ना मार्केट काय करते बघा, वरती गेल्यावर खाली येते, खाली गेल्यावर वरती येते. तुम्ही बघाल ना, हेच चाललंय बघा. ह्याचा अर्थ काय होतो माहितीये काय, मोठे जे प्लेयर्स आहेत ना, ते लोक आपलं प्रॉफिट बुकिंग करतात, मग मार्केटला खाली पडतात, मग इथे परत बाईंग करतात आणि मार्केटला वरती घेऊन जातात. हाच प्रकार चाललाय. पण तुम्ही जर बघाल ना, तर कुठेही डायरेक्ट रॅली नाही. आजची जी रॅली आहे, आज खूप महिन्यानंतर जी रॅली बघायला भेटलेली आहे. पण मोस्टली गॅप अप गॅप डाऊन, सगळीकडे गॅपच चाललेली. म्हणजे प्रॉफिट बुकिंग फटाफट होऊन जाते आणि त्यानंतर आपल्याला कळतं आणि मुवमेंट भेटत नाही. पण आजचा मुवमेंट सुंदर मुवमेंट होता, नो डाऊट. मिस झाला ही गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे. पण बघण्यासारखी एक गोष्ट इथे अशी आहे की मार्केटने जर रॅली केलेली आहे, तर मार्केटने ना हा जो बॉटम आहे कितीचा, 780 पकडून चला, तो तोडला नाहीये. म्हणजे मार्केट आहेत ना एका झोन मध्ये आहे, जो एवढ्या दिवसापासून कधी बसणं बघा, लगभग ही कॅन्डलची आहे ना 15 जूनची आहे. 15 जून मार्केट एका झोन मध्ये, म्हणजे आज 8 झाली, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला असं काहीतरी एक ट्रेंड लाईन दिसेल मोठा असा, ठीक आहे. बाकी अजून बघायसारखं जर बघायला गेलं ना, तर जसं आपण काल बोललो होतो की बुधवारी काय, मंगळवार आणि बुधवारच्या मधला दिवस असतो, जो शॉपी दिवस असतो, जास्त मुवमेंट भेटत नाही आणि त्याच दिवशी केलं. आता मला खूप लोकांना मेसेज आहे, मग उद्या काय. बघा, एवढा फॉल आल्यानंतर मार्केट उद्या परत एक मोठी ग्रीन कॅन्डल बनेल ही अपेक्षा करू नका. हा, मार्केट एक काय करेल माहिती काय, मार्केट एक लगभग ह्या लेवलला 920 पर्यंत एक अशी ग्रीन कॅन्डल किंवा एक 24,000 च्या आसपास अशी ग्रीन कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करेल, किंवा एक अशी हॅमर कॅन्डल, म्हणजे मार्केट जाईल खाली पण परत वरती रेंज मध्ये येऊन एक अशी हॅमर कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि जर असं झालं, मग परत एक पुन्हा प्रवास चालू होईल जो असा आहे, या ट्रेंडलाईनला सपोर्ट करतोय, ठीक आहे. तर ठीक आहे, हरकत नाही. इक्विटी जर नुकसान झालं असेल, आज सगळ्यांचे प्रोफाईल लाल झाले असतील, घाबरू नका, मार्केट परत वरती येणारच आहे, ठीक आहे. आणि जर नाही आलं तर मार्केट हा जर गॅप भरायला आला, तर मार्केटला मग ह्या लेवल्सला येणं भाग आहे, 23,200.
मी तुम्हाला गेल्यावर बोललो की नेगेटिव्ह नाहीये, पण मला जे दिसते ते मी सांगतो, मला जे पटते सांगतो, मला जे टेक्निकल वरती कळतं सांगतो. ओवाय डेटा, सीपीआर पीसीआर रेशो, ऑइलचा भाव बघा किती वाढला असेल आज, जबरदस्त वाढला असेल. मार्केट खाली पडलं, मार्केट ऑइलचा भाव वाढला. आता हॉर्मोनच्या मुळे परत तीच परिस्थिती होणार आहे की जी आपली फेब्रुवारी मार्च एप्रिल आपण जी भोगलंय तीच परिस्थिती होणार. पण जर ह्या वेळा झाली तर मग ह्याचा परिणाम खूप वाईट होईल. फक्त भारतावरती नाही तर सर्व देशांवरती तो होणार आहे. तात्या काय करतायत, वरती वरती विकतायत, खाली घेतायत, त्यांचं तेच चालू काम आहे. मी कुठे काय बोलतोय आणि मी कुठे काय करतोय ते आपल्या झोल्या होतात. कोणालाही कोणाचं लेन देण नाहीये. आपल्या सगळे झोली भरण्यामध्ये चालले आहेत, म्हणजे आपले सगळे पोट भरण्याच्या मागे पडलेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं हाच एक पर्याय आहे, हाच एक मार्ग आहे ज्याने आपल्या डोक्याला जास्त त्रास होणार, आपला लॉस होणार नाही. आज खूप लोकांना वाटलं की इकडनं मार्केट परत रिव्हर्सल होईल, म्हणजे हा एक रेसिस्टन्स होऊन सपोर्ट घेऊन वरती रेसिस्टन्स नवीन बनवेल. पण तसं न होता मार्केटने एक चांगली सुंदर अशी रेड कॅन्डल. आता तुम्ही बोलाल की सर रेड कॅन्डलला सुंदर का बोलता? बघा, आम्ही एफएनओ वाले, त्यामुळे आम्हाला मार्केट वरती जाऊ दे किंवा खाली येऊ दे, आम्हाला तो फरक पडत नाही. आम्हाला पैसे कमवण्याशी फरक आहे. ठीक आहे, आज मी जरा बिझी असल्यामुळे नाही करू शकलो, लेवल्स नाही देऊ शकलो, पण महिना पडलेला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर डेली वरती बघू, जसं आपण काल बोललो की एक रेड कॅन्डल बनायची अपेक्षा आहे, तशी रेड कॅन्डल बनले, पण ती जरा अति मोठी बनली, जरा फार मोठी बनली. ही अनपेक्षित कॅन्डल बनलेली आहे. मार्केटमध्ये कुठलेही नेगेटिव्ह न्यूज या काही नव्हत्या, सेंटिमेंट्स इमोशन्स काय नव्हते. एक पॉझिटिव्ह वाईब्स होती, कारण इकडे मार्केट स्टेबल होऊन रेसिस्टन्स घेऊन सपोर्ट घेऊन रेसिस्टन्सला तोडलेला आणि तिथे पुलबॅक सारखा एक सिनेरिओ बनवत होता. इकडनं एक वरती जाण्यासाठी पाहिजे होता, पण ते न होता मार्केटने इकडे रेसिस्टन्स घेतलाय, हा रेसिस्टन्स घेतलाय आणि मार्केट थांबलाय. आता बघा, आता उद्या परत सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, म्हणजे रोज तेच करायचंय का? नाही, थांबायला शिका. मार्केटला एक तर ही रेंज किंवा इथे एक रिबॉन्ड मारू दे. जर मार्केटने 920 ही लेवल तोडली तर मार्केट 24,000ची लेवल पण आरामशीर तोडेल आणि परत एक मोठा प्रवास करण्याचा मागे येईल. त्यामुळे काय करायचंय, आता मार्केटला फक्त बघायचंय, समजायचंय, टेक्निकल करा. तुम्हाला असं वाटलं तर पेपर ट्रेडिंग करा, सगळं अकाउंट खाली करा आता आणि पेपर ट्रेडिंग करा 2 दिवस. बघा तुमचं अनालाइज किती पटते, तुम्हाला वाटते ते. मी तुम्हाला सांगितलं आरएसआय डायव्हर्जन बनते, बरोबर? आरएसआय डायव्हर्जन बनलं, त्यावरून मार्केटने चांगला फॉल दिलेला आहे. आरएसआय डायव्हर्जनचा अभ्यास परफेक्ट आहे. 80% बोलतो मी, 20% चुकीचा असू शकतो. मग आता उद्या काय होऊ शकेल बघा. उद्या आपण ज्या लेवल लावल्या तर मी त्या लेवल काढत नाही. बघा, मार्केट येत ना ह्या लेवलला येऊन थांबलेले आहे, जे 880 ची लेवल आहे. कारण मार्केटने इथे वारंवार सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे ह्याच झोन मध्ये सपोर्ट घेतलेला आहे. जर मार्केट उद्या गॅप डाऊन किंवा वरती ओपनून लो तोडायला गेलं तर माझा पहिला टार्गेट 700 असेल, त्यानंतर डायरेक्टली 740 पर्यंत असेल. नीट बघा. आपण लाईनी जरा वाढून घेऊया, कारण दिवस वाढत चाललेत. आपल्याला बघा, लाईनी आपल्या तिकडनंच आल्या, तिकडनं पाटणं येत आहेत. ठीक आहे, त्यामुळे लाईनीचा विषय नाही, लेवलचा विषय नाही आता. ओके, विषय आता काय येतो की मार्केट जर उद्या गॅप अप ओपन झालं तर मार्केट हा रेसिस्टन्स घेऊन परत येऊ शकतो. 24 रेसिस्टन्स आहे आणि मार्केट जर गॅप डाऊन होत आहे तर मार्केट इकडनं परत बाउन्स करण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि मार्केटने ह्या जर लेवल तोडल्या तर मार्केट सरळ 23,500च्या लेवल गाठायला नक्कीच येईल. बघा, ही लेवल, ठीक आहे, ही लेवल, ह्या लेवलला पण आपण जरा पुढे सरकूया. ओके, या लेवल पुढे सरकवलं. आता आपलं बाईंग आणि सेलिंग कुठे करायचं बघा. आपलं बाईंग आणि सेलिंग सिंपल हिशोब आहे. मी तर लगभग 24,040च्या वरतीच करायचं असेल तर बाईंग करेन आणि ह्या लोच्या खाली 880च्या खाली मी काहीतरी एक खालच्या साईडला ट्रेड करेन. किती? 880च्या खाली पहिला टार्गेट माझा 780, सॉरी 780 नाही, लगभग 690, म्हणजे 700 पकडा. आणि त्यानंतर डायरेक्टली 640 आहे खाली अजून. आणि सर्वात मोठी लेवल जी आहे, जी 500ची लेवल आहे. ह्या सगळ्या 23,000च्या लेवल आहेत, या सगळ्या 23,000च्या लेवल आहेत, 23,000च्या लेवल आहेत. ठीक आहे, त्यामुळे उद्या काही कारणाचा प्रयत्न करू नका. मार्केटला सस्टेन होते, इथे कशी ग्रीन कॅन्डल बनवू दे, मार्केटला 24,000च्या वरती उद्या क्लोजिंग मध्ये ही अपेक्षा करूया आपण.
कारण का इक्विटी वाल्यांचा खूप त्रास आहे, त्यांना खूप गोष्टी करायला लागतात. म्हणजे जरा कुठे प्रॉफिट चालू झालं की परत मार्केट त्याच लेवलला आणून ठेवते, जरा कुठे प्रॉफिट चालू झालं तर तेच आणून ठेवते. मग मी काय बोलतोय, जेव्हा वरती जातं तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुकिंग का नाही करत, परत बॉटम बाईंग करा. आता ही वेळ आहे बॉटम बाईंग करायची, पण आज नाही, आज नाही. मार्केटला अजून तोडू दे, मार्केट एक बॉटम अजून बनवू दे. मार्केट किती अजून बॉटम बनवतोय हा विषय येतो. ठीक आहे, 15 मिनिटाचा चार्ट ते पण बघितलं ना तर मार्केट परत त्याच रेंजमध्ये येण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे, कारण का हा एक फुल बॅक आहे. तर मार्केट इकडनं संध्याकाळी आहे ना बंद होतं ना, असं करून खाली जर आलं असतं ना तर बोललो असतो येस सेलरचा दबदबा आहे, पण सेलर्स कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करून निघून गेलेले आहेत. आता बायरची मुवमेंट आहे. ठीक आहे, आरएसआय मध्ये काय दिसते का बघूया. आरएसआय मध्ये क्लिअर असं काहीच नाहीये. म्हणजे आता जो चार्ट बनलाय ना तो गेल्या 15 दिवसाच्या अगोदर, 15-20 दिवसाच्या अगोदर जो चार्ट आहे त्या पद्धतीमध्ये मार्केट चाललंय. विषय असा येतो की मार्केट जाताना जाताना इकडनं लगभग 700 पॉईंट वरती गेलं आणि 2 दिवसामध्ये मार्केटने 700 पॉईंट घेऊन गेला. म्हणजे काय बोलतो मी, हर वेळेला बाईंग इज स्लो आणि सेलिंग इज फास्ट. ठीक आहे, त्यामुळे मार्केट आता इकडे खाली येऊ दे किंवा वर जाऊ दे, पण आपल्या रूल्स आपल्या लेवल्स प्रमाणे मार्केटला बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणारा काळ तुमचा खूप चांगला जाईल. बघा लेवल्स खूप सिंपल आहेत. आता ते तुम्ही हा नका विचार करू की का झालं, कसं झालं, केव्हा झालं, मला का असं नाही कळलं. या सगळ्या काल्पनिक गोष्टी मागणं काढून टाका. न्यूज थोडा 24,040च्या वरती पहिला टार्गेट असेल 160, नंतर असेल डायरेक्टली 240. ओके, अशी ते उद्या ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे, पण उद्या मार्केट ह्याच रेंजमध्ये राहून क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करेल. मार्केट जास्त वोल्ड असेल, प्रीमियम मध्ये गोष्टी हल्लेल्या आहेत. ठीक आहे, पीसीआर रेशो बघितलं तर 1.6 आहे. पीसीआर रेशो 1.6 म्हणजे जर खाली आला 50च्या खाली अजून आला 55 आला तर पण अनस्टेबल होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, आपला इंडिया विक्स हा जरासा वाढला आहे, ह्याची भीती आहे. आता इंडिया विक्स कशाला बघतात, काय बघतात ते ओव्हरऑल वर्षावरचं बघतात, पण जो ज्या पद्धतीमध्ये चाललाय ना तो चुकीचा चाललेला आहे. ही मुवमेंट कोणालाच अपेक्षित नव्हती. ठीक आहे, मी असं बोलतो की मी आज नव्हतो म्हणून मी केलं नाही. बहुतांशी मी इथे नसतो तर मी फक्त 160 पर्यंत घेतला असता, त्यानंतर सोडून दिला असता. मला काय 30-40 पॉईंट भेटले, विषय संपला. पण अशी एवढी मोठी रेड कॅन्डल बनणं मार्केटमध्ये सहजासहजी सोपं नाहीये. ठीक आहे, त्यामुळे मार्केटमध्ये हर वेळेला वॉच ठेवावा लागतो. मी बोलू ना आज मी नव्हतो म्हणून माझी नजर हटली आणि दुर्घटना घडली. मग आता ह्या गोष्टीवरती पुढच्या येणाऱ्या त्या ट्रेडवरती तुम्हाला याचा प्रभाव दिसला नाही पाहिजे. आज जे झालं ते झालं, उद्यापासून एक नवीन सुरुवात. आज आपण काय शिकलो, ओवाय बरोबर आहे का, टीसीआर बरोबर आहे का, आपली सायकोलॉजी बरोबर फिट बसली का, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच ट्रेडिंग करायची आहे. ठीक आहे, लेवल्स आपण समजलो आहोत. मार्केटला सस्टेन होण्यासाठी इथे येऊन जरा थांबावं किंवा 24,400च्या वरती येऊन थांबावं, तर मी सांगेन की इथे बायर्स पण बसलेले आहेत, तरच फायदा आहे. आता मार्केट परत ह्या झोन मध्ये वर खाली करून करून तुम्हाला थकून टाकेल, तुमचं कॅपिटल कमी करून टाकेल. ठीक आहे, लेवल समजवले आहेत, गोष्टी समजवलेल्या आहेत. काय गोष्टी सायकोलॉजी आपण समजू. उद्याचं मार्केटची क्लोजिंग आणि शुक्रवारची माझी क्लोजिंग प्लस वीकली क्लोजिंग येईल, त्यानंतर एक आराखडा निघून येईल पूर्ण हप्त्याचा कसं काय होईल करून. तोपर्यंत शांत राहा, गोष्टींना समजा, शिका आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा. ठीक आहे, तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग आहे. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओ मधला कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.